सनी आठवले नावाच्या तरुणाने फेसबुकवर वाल्मिक कराडशी संबंधित ऑडिओ क्लिप केली शेअर. कराडने आधी खोट्या गुन्ह्यात अडकवलं तर सहानुभूतीसाठी पोलिसांना फोन करून सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. बनावट नोटा छपाई प्रकरणातील संशयित सनी आठवले यांनी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बडतर्फीची केली मागणी. देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं असाही पोस्टमध्ये उल्लेख. पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांच्याकडनं सनी आठवले यांनी पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिपचं खंडन. ऑडिओ क्लिप माझी नसून या प्रकरणी गुन्हा दाखल करणार पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडची लातूर जिल्ह्यातली देखील संपत्ती असल्याची माहिती. लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळ कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे 4 ते 4.5 एकर जमीन असल्याची माहिती. धनंजय देशमुखांनी कैद शासकीय विश्रामगृहात एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. नव्याने समोर येत असलेलं सीसीटीव्ही फुटेज आणि वाल्मिक कराड याच्यावर होत असलेले उपचार याबद्दल चर्चा झाल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 आमदार शिवसेनेत येणार. त्यांची सुरुवात उद्या रत्नागिरीतनं होणार. माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. ठाण्यामधल्या आनंद आश्रमात जात एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला अभिवादन. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं. शिंदेंची राऊतांसह ठाकरेंच्या पक्षावर टोलेबाजी. दावोसमध्ये महाराष्ट्राने केल्या गुंतवणुकीचा नवा रेकॉर्ड. फडणवीसांची एक्सपोस्ट. आतापर्यंत एकूण 16 लाख कोटींचे करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दावोसला जाऊन मसाले लोणची पापडवाल्यांसोबत करार. जे काम महाराष्ट्रात होऊ शकतं ते काम दावोसला जाऊन मुख्यमंत्री करतायत. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका. दावोसमध्ये 29 कंपन्यांसोबत करार, ज्यातील केवळ 1 विदेशी उद्योग. उर्वरित 28 भारतातले उद्योग तर 20 महाराष्ट्रातले. मग दावोस दौरा कशासाठी? अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका. पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. शरद पवारांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले. शिवसेनेचा आज बीकेसी मैदानात विजयोत्सव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याची घोषणा करणार. गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्टचंही आयोजन. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने अंधेरीमध्ये ठाकरेंच्या पक्षाचा मेळावा. उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या. खासदार संजय राऊत यांची मागणी. 2026 मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्याआधी बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं. राऊतांची मागणी. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. शेलार यांनी मालवणमधील पेंडूर येथील श्री वेताळ मंदिरात सुरू असलेल्या मांड उत्सवाला दिली भेट. नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. महसूल मंत्री बावनकुळेंनी केलं स्पष्ट. नव्या जिल्ह्यांचा निर्णय पुढील जनगणनेनंतर शक्य. काही ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होऊ शकतं. बावनकुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याबाबत माध्यमांशी संवाद साधणार. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. महाराष्ट्र सरकार आणि कंपन्यांसोबत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात माहिती देणार. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी. शाळेला मिळाला धमकीचा ईमेल. धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू. गारगोटी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाची जागा खासगी मालकीची आहे. वकिलांच्या सल्ल्यानुसार जमीन खरेदी केली आहे. खरेदीदार सयाजी देसाई यांची माहिती. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव दिल्यास विचार करण्याचं दिलं आश्वासन. पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित 7 गावातल्या लोकांचा विरोध. सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा काढला मोर्चा. पिंपरी चिंचवडच्या लेबर कॅम्पमधील झोपड्यांना आग. आगीमध्ये 5,70,000ची रोकड आणि 4.5 तोळे सोनं दागिने हे जळून खाक. झोपडीत एवढी रक्कम आणि सोन्याचे दागिने कुठून आले यावरून तर्कवितर्क. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसचा विरोध. खासदार वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन. गायकवाडांना पोलिसांनी रोखलं. नालासोपाऱ्यामध्ये एकूण 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेची कारवाई. पोलिसांचा बंदोबस्त. कारवाई विरोधात नागरिकांचा संताप.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.